नमस्कार, मी दादा सुकाने. 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. साधारणतः उत्तर भागातून भुवनेश्वर, कोरबा आणि धनबाद ह्या भागात चक्रवाती निर्माण झाली आहे आणि चक्राकार स्थितीचा परिणाम म्हणून पुढे झाशी, कोटा, दिल्लीच्या साईडला आणि इकडे खाली गुजरातच्या मध्य महाराष्ट्राच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस चालू आहे. इकडे राज्यात सुद्धा गोंदिया, विदर्भ पट्ट्यात लातूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आणि इकडे पुढच्या साईडला नांदेड, लोणार, अकोला, अमरावती ह्या भागात जोरदार पावसाची निर्मिती होत आहे. नांदेडला या भागातून सुद्धा जोरदार पाऊस बीडकडे सरकताना दिसतोय. आणि जळगाव परिसर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इकडे पालघर, मुंबई साईडला सुद्धा ठाणे, मुंबई, पालघर ह्या भागात सुद्धा जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. सातारा, अकोला, पुणे, सोलापूर, सांगली ह्या भागात ढगाळ वातावरण आहे. गोव्यापासून खाली कर्नाटक साईडला बागलकोटपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. 24 तासात पाहायला गेलं तर गोवा साईड, बेळगाव, सिंधुदुर्ग पट्टा, राजापूर, कोल्हापूर, परत कराड, चिपळूण, सातारा, गोरेगाव, खापोली, कल्याण, डबोली, जुन्नर ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. तिथून पुढे नाशिक ह्या साईडला नंदुरबार, नाशिक, मालेगाव ह्या भागात हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड ह्याही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे. तिथून पूर्वेकडे पाहायला गेलं तर अकोला, अमरावती, लोणार, पुसद ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता मॉडेल दाखवते. नांदेड, बीड, लातूर, बिदर, सोलापूरपर्यंत हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, गडचिरोली भागात मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. वाणी, माकोना, यवतमाळ ह्या भागातून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि इकडे पंढरपूर, जत, इंडी, विजापूर, नंदुरबार आणि इकडे बारामती साईडला हलक्याशा पावसाची शक्यता आहे. जत आणि सांगली पट्ट्यातसुद्धा हलक्यामध्ये पावसाची शक्यता दिसून येते. रखवई, वनटी ह्या भागातून सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे. आणि 4 दिवसात पावसाची शक्यता वाढणार आहे. तो रोजचा अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा. चला, धन्यवाद.